पुरीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांनी आघाडी कायम ठेवलेली आहे। 14व्या फेरीअखेर 58,197 मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांनी घेतली आहे। तर मोकाटेंना 12,634 मतं मिळालेली आहेत। वंचितच्या संतोष टोळकेंना 4,670 इतकी मतं मिळालेली आहेत। तर निवडणुका लागल्यानंतर उमेदवारी जाहीर होताना दोन्ही पोटनिवडणुकांच्या वेळी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये काही नाट्यमय घडामोडी घडत होत्या। तर इकडे 12व्या फेरीनंतर 1,03,709 मतांनी आघाडी घेतली आहे। सुनेत्रा पवारांना 8,057 मतं या फेरीमध्ये मिळाली आहेत। तर एकूण जी इतर उमेदवारांना मतं आहेत ती 1,000च्या पुढे मिळालेली आहेत। तर किती मोठा लीड सुनेत्रा पवारांकडे आहे तो आपण पाहतोय। 1,00,000 मतांचा आता टप्पा ओलांडलेला आहे। 12वी फेरी झाली आहे आणि 1,03,000च्या पुढे त्यांना आता मतं मिळालेली आहेत। तर इतर उमेदवारांना एकूण 1,993 मतं मिळाली आहेत। तामिळनाडूमध्ये आपण जाऊया। थलपती विजय यांची ग्रँड एंट्री 5 राज्यांचा जो महासंग्राम आहे त्यामधून ही महत्त्वाची बातमी आपण तामिळनाडूमधून पाहतोय। डीएमके 53 जागांवर आघाडीवर आहे। 234च्या 234 सगळे कल आता हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये तामिळनाडूमधलं आपण हे चित्र पाहतोय। तर थलपती विजय यांची ग्रँड एंट्री आपल्याला राजकारणामध्ये झालेली पाहायला मिळते। 107 जागांवर आघाडी मिळालेली आहे। तमिळ जनतेनं विजय यांच्या पारड्यामध्ये मोठी ही मतं टाकलेली आहेत आणि एआयडीएमकेनं 73 जागा। तर विजय यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते। पुदुच्चेरीमधून येते बातमी। कलांमध्ये भाजपनं आता सत्ता सर्व 30 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि 26 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। 30 पैकी 26 जागा। तर काँग्रेसनं 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे। पुदुच्चेरीमध्ये कलांमध्ये भाजपची सत्ता आता येते आहे असं चित्र दिसतंय आपल्याला। छोटंसं राज्य आहे मात्र निश्चितच निवडणूक मात्र महत्त्वाची आहे। 5 राज्यांच्या आजच्या निवडणुकीमध्ये पुदुच्चेरीमधून ही महत्त्वाची अपडेट। आसाममध्ये भाजपची विजय घोडदौड आपल्याला पाहायला मिळते। भाजप 98, काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे। तर सीएम हेमंत शर्मा यांची जादू आसाममध्ये कायम राहिलेली आहे। भाजप 98 जागा, काँग्रेस 25 जागांवर सध्या आघाडीवर आहे। आसाममधलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर सध्या भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे आनंद दिसतोय। काही प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला मिळतील मधल्या काळामध्ये। पुढे केरळमधून डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागलाय। केरळमध्ये UDF 96, LDF 42 जागांवर पुढे आहे। तर 5 राज्यांच्या निवडणुकांमधून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजप विजयाचा जल्लोष साजरा करणारे मुख्यालयामध्ये भाजपच्या विजयाचा हा जल्लोष साजरा होणार आहे आणि पंतप्रधान मोदी स्वतः या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। भाजपनं आज 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जी बाजी मारलेली आहे 3 जागांमध्ये 3 राज्यांमध्ये तर सरळ विजय आहेच आहे। तर संध्याकाळी 6:30 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विजयाचा जल्लोष आज भाजपच्या मुख्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। पश्चिम बंगालमधला भाजपचा सरशी मारलेली मुसंडी निश्चितच भाजपच्या विजयामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर केरळमध्ये डाव्यांच्या सत्तेला इकडे सुरुंग लागलेला आहे। केरळमधून महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। UDF 96, LDF 42 जागांवर सध्या आघाडीवर। तर डाव्यांच्या हातातून ही सत्ता केरळमधली आता गेलेली आहे। या ठिकाणी काँग्रेसला एक दिलासा आहे मात्र डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे। केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सध्या 3 नावं चर्चेत आलेली आहेत आणि आता काँग्रेसकडून ही 3 नावं दिली आहेत। यामध्ये चन्नीथला, KC वेणुगोपाल। केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे। 3 नावं सध्या केरळमध्ये चर्चेत आहेत। यामध्ये काँग्रेसनं आता मुख्यमंत्रीपदासाठी 3 नावं चर्चेत आणलेली आहेत। यामध्ये व्ही सतीशन, KC वेणुगोपाल आणि चन्नीथला। राष्ट्रीय स्तरावर सध्या काँग्रेसची गाजत असलेली नावं आता केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चेमध्ये आहेत। आसाममध्ये भाजपची विजयी घोडदौड आपल्याला दिसतेय। भाजप 98, काँग्रेस 25 जागांवर सध्या आघाडीवर आहे।
तर आसाममध्ये सीएम हिमंता बिस्वा शर्मा यांची जादू कायम असल्याचं बघायला मिळत आहे। भाजपने 98 जागांवर आघाडी घेतलेली आहे तर काँग्रेसने 25 जागांवर। आसाममध्ये सत्तेची हॅट्रिक भाजपने केलेली आहे असं म्हणता येईल। 98 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। तिसरी टर्म असणार आहे भाजपची ही सत्तेची हॅट्रिक भाजपने केलेली आहे हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वात। गौरव गोगोई हे काँग्रेसचा चेहरा म्हणून होते आसाम निवडणुकीत, पण काँग्रेसला फार मोठं यश संपादन करता आलेलं नाहीये। 25 जागांवर सध्या काँग्रेसला आघाडी मिळताना दिसते आसाममध्ये। थलपती विजय यांच्या टीव्हीकेची 107 जागांवर आघाडी आहे आणि डीएमके 54 जागांवर आघाडीवर आहे। तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेची 73 जागांवर ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते। तर झी 24 तासच्या स्क्रीनवर आपण आता पाहतोय वेगवेगळ्या म्हणजे 5 राज्यांचे जे आज निकाल लागतात। वरच्या बाजूला काय नेमकी स्थिती आहे तामिळनाडूची पाहतोय, पुदुचेरीची एका बाजूला बिग फाईट्स पाहतोय आपण उजवीकडे आणि खालच्या बाजूला फ्लॅश होतात पोटनिवडणुकीचा रणसंग्रामातली महत्त्वाची आकडेवारी। यामध्ये उमेदवारांना मिळालेली मतं आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत कितीचा लीड कुठल्या उमेदवाराकडे आहे तर खाली आपल्याला पाहायला मिळतंय सध्या बारामतीमधलं काय चित्र आहे। त्यानंतर राहुरी पोटनिवडणुकीचा रणसंग्राम नेमका कसा रंगतोय हे आपल्याला पाहायला मिळते। कलांमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसची 2 जागांवर आघाडी पाहायला मिळते। 5 राज्यांच्या महासंग्रामामध्ये पुदुचेरीमधलं चित्र तर भाजपची आता सत्ता स्थापन होणार पुदुचेरीमध्ये हे पुन्हा एकदा आता आपल्याला पाहायला मिळते। 26 जागांवर भाजप आघाडीवर आहे कलांमध्ये, तर सर्वच्या सर्व कल सध्या पुदुचेरीतल्या हाती आलेले आहेत। त्यामुळे 30 पैकी 26 जागा भाजपच्या पारड्यात आहेत। तर भाजप विजयाचा जल्लोष साजरा करणार आहे भाजप मुख्यालयामध्ये, अर्थातच हा विजयाचा जल्लोष होईल आणि पंतप्रधान मोदी जल्लोषामध्ये सहभागी होणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित केलं जाणार आहे। पुन्हा एकदा ग्राफिक्सकडे आपण जाऊया आणि पश्चिम बंगालमधली ही आकडेवारी पाहूया। अनेक खरं तर महत्त्वाचे मुद्दे पश्चिम बंगालच्या या चर्चेमध्ये आलेले होते। निवडणुका लागल्यापासूनच नव्हे तर त्याच्या आधीपासून पश्चिम बंगालचं रण तापलेलं होतं। भाजपनं प्रचंड प्रयत्न पश्चिम बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी केलेले होते आणि महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रणनीती आखत अखेर 191 जागांवर सध्या कलांमध्ये आघाडी भाजपची दिसतीये। तृणमूल 98 जागा, काँग्रेसला अजूनही भोपळाही फोडता आलेला नाहीये, इतरांकडे 4। पश्चिम बंगालचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर 293 जागा, 293 ही जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि ते आपण पाहतोय। तामिळनाडू 234 जागा एकूण आहेत आणि तामिळनाडूतलं आपल्याला हे चित्र पाहायला मिळते। विजय थलपती यांची जादू तामिळनाडूमध्ये पाहायला मिळते। 107 जागांवर आता आघाडी आहे। हा आकडा अजून किती वाढणार हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। ग्रँड एंट्री विजय थलपती यांची झालेली आहे। सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा रेकॉर्ड मोडलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी, बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणामधून सुनेत्रा पवारांनी आता अजित पवारांचा रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे आणि याच आकडेवारीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। 2024 मधला जो मतांचा आकडा होता त्याला पार करत सुनेत्रा पवारांनी हा अजित पवारांचा रेकॉर्ड आता मोडलेला आहे। 13व्या फेरी अखेर 1,12,268 मतं मिळालेली आहेत। 13वी फेरी आता झाली आहे आणि अजित पवारांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांनी मोडलाय। 1,01,000 मतांचा हा रेकॉर्ड होता 2024 मध्ये अजित पवारांच्या नावावर आणि हा रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। आपण पाहिलं बारामतीच्या प्रचार सभांमध्ये सुनेत्रा पवार हे सांगत होत्या की श्रद्धांजलीपर अजितदादांना आपण मत द्यावं, अशा प्रकारे त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं आणि श्रद्धांजली रूपी हे मतदान झालेलं आपण पाहतोय आणि त्याचाच हा परिणाम आहे। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा रेकॉर्ड मोडलेला आहे। खरं तर अगदी अपेक्षित होतं की सुनेत्रा पवार यांचा हा विजय होणारच, अर्थातच तो फक्त किती मताधिक्य त्यांना मिळतं आहे याकडे लक्ष लागलेलं होतं आणि 2024 मधला जो अजितदादांचा रेकॉर्ड होता मतांचा, तो रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावेळी होत्या आणि अजित पवारांचा रेकॉर्डही त्यांनी मोडला आणि याच आकड्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की किती मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळणार, किती मतं त्यांना मिळणार। भले 58% इतकंच मतदान जरी झालेलं असलं तरी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या पारड्यामध्ये अधिकाधिक मतदान झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि 13वी फेरी आता झालेली आहे। काही वेळामध्ये इथलं चित्र स्पष्ट होणार आहे
आणि 2024 मधला 1,01,000 अजित पवारांना ही जी मतं मिळाली होती त्याचा रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी ब्रेक केलेला आहे. तर हे अगदी अपेक्षित असं हे चित्र बारामतीमधून आता समोर येतं आहे. बारामती पोटनिवडणुकीतलं आपण चित्र पाहतोय. अपक्ष 30, बिचुकलेंना 65 आणि करुणा मुंडे यांना 68. तर 60च्या वर दोघांनी मतं घेतलेली आहेत. तर इकडे राहुरीमधले निकाल आपल्याला पाहायला मिळतात. किती मतं मिळालेली आहेत